महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लातूरचे सुपुत्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आरोग्य सेवेतून आदरांजली अर्पण करण्यासाठी लातूर शहर आणि जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, नीमा आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात 200हून अधिक रुग्णालये आणि 1000हून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत. या शिबिरामध्ये गरजू रुग्णांची मोफत तपासणी, आवश्यकतेनुसार उपचार तसेच काही तपासण्या आणि शस्त्रक्रिया विशेष सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. यंदाच्या महाआरोग्य शिबिरात ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि दंतवैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ तसेच तरुण तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. साथीचे आजार, हृदयरोग, कॅन्सर यांसारख्या गंभीर आणि खर्चिक आजारांची तपासणी व उपचारासाठीही मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सहभागी रुग्णालयांमध्ये लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून शिबिराचा शुभारंभ केला जाणार आहे. शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये कोणकोणत्या जे रोग आहेत त्याच्या तपासण्या होणार आहेत, किती डॉक्टरांचा सहभाग असणार आहे आणि गेल्या 13 वर्षापासून आपण हे आरोग्य शिबिर राबवत आहे, याच्या मागची काय संकल्पना? सर्वप्रथम आज इथं पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्वच नागरिकांना विनंती केलेली आहे की येत्या 14 तारखेला आम्ही महाशिबिर घेणार आहोत. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आहे महाशिबिर. गेल्या 14 वर्षापासून आपण इथं घेत आहेत. या शिबिरामध्ये सर्वच पॅथीचे डॉक्टर्स इथं आहेत. त्यामुळं जवळपास सर्वच आजार जे रुग्णांना भेडसावत आहेत त्याचा आपण त्या शिबिरामध्ये तपासण्या करणार आहोत, उपचार करणार आहोत आणि जर गरज पडली तर त्यावर शस्त्रक्रियासुद्धा करणार आहोत. जवळपास म्हणजे टोटल सगळेच असेल, म्हणजे हृदयरोग असतील, ऑर्थोपेडिक असतील, पेडियाट्रिक असतील, गायनेक असतील किंवा आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील आणि डेंटल पण असतील, सर्वच हे करणार होतं. या म्हणजे शिबिरामध्ये सहभागी होणारे जे रुग्ण आहेत त्यांना काय सवलती मिळणार आहे? त्या सवलती एक तर तपासणी फ्री राहणार आहेत आणि त्याच्यात जे काही हे करणार आहोत आम्ही निदान करणार आहोत. निदान करण्यात एक्सरे असतील, काही ब्लड असतील, काय बाकीच्या तपासण्या असतात त्यात 50% प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीनं सूट देणार आहेत. तपासणी करण्यासाठी येणारे जे रुग्ण आहेत त्यांना काय आव्हान असणार? त्यांना आव्हान असणार आहे की तुम्ही येताना तुमचे सगळे रेकॉर्ड्स घेऊन या आणि जे आहे आजार ते डॉक्टरांना कळू द्या आणि जे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच आपण तपासणी करून जाताना त्याचं हे करून घ्या. महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किती डॉक्टरांचा यामध्ये सहभाग असणार आहे, कशा पद्धतीचे शिबिर असणार? मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आपल्याकडे जवळजवळ 150 डॉक्टरांचे लिस्ट आलेले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंतही बाकी डॉक्टरांची लिस्ट आपल्यापर्यंत येतील आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटेल अशी आम्ही सगळेजण अपेक्षा करतोय. कोणकोणते म्हणजे आजारांची तपासणी केली? सर्व पॅथींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आपल्या इथे सर्व प्रकारच्या आजारांवर आपण उपचार करणार आहेत. सर्व डॉक्टर त्यांच्या OPDsमध्ये, त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये, त्यांच्या दवाखान्यांमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांवर ते उपचार करत आहेत. त्यांची कन्सल्टेशन ते जे असतात त्यांची उपचारची जी प्राथमिक फीस असते ती फीस बऱ्यापैकी सर्वजण ही नाहीच म्हणजे मोफतच ठेवत आहेत आणि बाकीच्या तपासण्यांवर ते बऱ्यापैकी 50%, कोणी 75% त्या अशा पद्धतीच्या सवलती दिल्या जाणार आहेत.